वेलकम टू ऑल स्टुडंट्स. सो लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं की आपण स्टार्ट केला होता टॉपिक इम्पॉर्टंट पॅरामीटर्स ऑफ कोणाचे इम्पॉर्टंट पॅरामीटर आपण बघितले होते ऑफ AC सिग्नल. ओके, सो AC सिग्नलमध्ये पण आपण नेहमी कोणता सिग्नल कन्सिडर करत आहोत? साइन सिग्नल. ओके, तर हे कळलं की आपल्याला इम्पॉर्टंट पॅरामीटर बघायचे आहेत साइन सिग्नलचे. फर्स्ट आपण काय करूया, वी विल ड्रॉ द साइन सिग्नल. सिग्नल मीन्स इट हॅज टू ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर ऑलवेज टाईम असणार, कशामध्ये? सेकंदमध्ये. वाय ॲक्सिसला काय असणार? त्याची व्हॅल्यू म्हणजे वोल्ट. आपण इथे व्होल्टेज सिग्नल पकडला आहे, तेथे मी काढणार आहे आता साइन सिग्नल. पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, पुन्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल. हे असं त्याचं व्हॅरिएशन पुढे कंटिन्युअसली सुरू आहे. ओके, तर लास्ट लेक्चरला आपण कोणकोणते पॅरामीटर बघितलं? पहिलं बघितलं होतं ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय? ॲम्प्लिट्यूड त्याला आपण डिनोट केलं होतं बाय VM, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज V. त्यानंतर पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड त्याला आपण डिनोट केलं होतं VP'. त्यानंतर आपण बघितलं होतं वेवलेंथ आणि वेवलेंथला इंडिकेट केलं होतं बाय सिम्बॉल लॅम्बडा. कळलं सर्वांना? तर हे 3 पॅरामीटर वी हॅव सीन इन द लास्ट लेक्चर. तर याच्यामध्ये आपण 1 बाय 1 रिव्हिजन करून घेऊ. तर सर्वप्रथम ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय? की ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशन आपण काय बघितली होती? की ॲम्प्लिट्यूड इज डिफाइंड ॲज मॅक्झिमम व्हॅल्यू. कोणाची मॅक्झिमम व्हॅल्यू? मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ AC सिग्नल इज कॉल्ड ॲज अ ॲम्प्लिट्यूड. ओके, तर आपल्याला माहीत आहे की इन द सिग्नल देर आर 2 रिजन्स. एक आहे पॉझिटिव्ह रिजन, दुसरं आहे निगेटिव्ह रिजन. हा आहे 0. 0च्या खाली निगेटिव्ह, 0च्या वर पॉझिटिव्ह. तर मॅक्झिमम व्हॅल्यू कुठे असणार? पॉझिटिव्ह रिजनमध्ये, ऑब्वियस आहे. तर याच्यामध्ये हा जो पोर्शन आहे 0 पासून ते मॅक्झिमम व्हॅल्यूपर्यंत, दिस पोर्शन और दिस व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज अ ॲम्प्लिट्यूड. VM, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज. ओके, हे झालं. तर ही झालं पहिली डेफिनेशन ऑफ द ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड झाला हा 0 पासून ते उंचाचं टोक. दिस पॉइंट इज कॉल्ड ॲज अ ॲम्प्लिट्यूड. नेक्स्ट आहे पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड. तर याच्यामध्ये जर बघितलं आपल्याकडे 2 पीक आहे. एक आहे पॉझिटिव्ह पीक इथे आणि दुसरा आहे निगेटिव्ह पीक इथे. बरोबर. समजा हा जर 5 व्होल्ट असेल, मॅक्झिमम व्हॅल्यू जर 5 व्होल्ट असेल, तर खालचं पण किती असणार? 5 व्होल्ट. कारण की दोघांचं पण शेप, दोघांची पण व्हॅल्यू सारखी आहे. फक्त डिफरन्स काय आहे? हा पॉझिटिव्ह भागामध्ये आहे आणि हा निगेटिव्ह भागामध्ये आहे. म्हणजे हा जर 5 व्होल्ट असेल तर खालचा पण किती येणार? 5 व्होल्ट. हे कळालं? म्हणजे हा जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय आहे? मायनस ऑफ VM. ओके, आणि आपल्याला कोणतं ॲम्प्लिट्यूड काढायचं आहे? पीक पासून ते पीक पर्यंत. पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड म्हणजे पॉझिटिव्ह पीक पासून ते निगेटिव्ह पीक पर्यंत. म्हणजे हे VM प्लस हे खालचं VM. म्हणजे याची व्हॅल्यू काय येणार? पीक टू पीक इज इक्वल टू 2VM. जर VM जर 5 असेल तर पीक टू पीक किती येणार? 10. VM जर 10 असेल तर पीक टू पीक किती येणार? 20. ओके, हे कळलं. त्यानंतर आपण बघितलं वेव लेंथ. ओके, तर लेंथ आहे. तर लेंथ काय इंडिकेट करतो? इट इंडिकेट द डिस्टन्स. ओके, डिस्टन्स. आता डिस्टन्स कोणाचं बघायचं आहे? आपण स्टार्टिंगला काय सांगितलं होतं की वी हॅव टू फोकस ऑन द सायकल. ओके, तर याच्यामध्ये बघा जो पोर्शन रिपीट होतोय त्या पोर्शनला आपण काय म्हणलं? सायकल. तर बघा पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे. पुन्हा ही कोणती आहे? निगेटिव्ह हाफ सायकल. म्हणजे हा पोर्शन पुढे रिपीट होत आहे. बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालं,
पुढं काय येणार पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे जो पोर्शन रिपीट होतोय सिग्नलमध्ये त्या पोर्शनला आपण काय म्हणायचं सायकल. ओके, तर इथे आपल्याला सायकलचं काय बघायचं आहे की सायकलने किती डिस्टन्स कव्हर केलं. दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज अ वेव्हलेंथ. म्हणजे काय वेव्हलेंथला आपण कसं डिफाईन करू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय वन सायकल. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय वन सायकल इज कॉल्ड ॲज अ वेव्हलेंथ इंडिकेटेड बाय सिम्बॉल लॅम्बडा. आणि वेव्हलेंथ काढण्यासाठी त्याचा फॉर्म्युला काय आहे लॅम्बडा इज इक्वल टू सी डिवायडेड बाय एफ. सी म्हणजे काय स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. त्याची व्हॅल्यू काय असते कॉन्स्टंट आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. आणि एफ म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ द सिग्नल. सिग्नलची फ्रिक्वेन्सी म्हणजे सिग्नलची फ्रिक्वेन्सी जर माहीत असेल देन वी कॅन कॅल्क्युलेट द वेव्हलेंथ. ही व्हॅल्यू तुम्हाला पाठ करायची आहे लक्षात ठेवायची आहे. ओके, तर आज आपण 3 पॅरामीटरचं रिव्हिजन केलं आहे. एक शेवटचा पॅरामीटर बाकी आहे. त्या शेवटच्या पॅरामीटरचं नाव आहे फेज. शेवटचं इम्पॉर्टंट पॅरामीटर बघतोय आपण AC सिग्नलचे. तर त्याच्यामध्ये शेवटचा पॅरामीटर जो आज आपल्याला बघायचा आहे त्या पॅरामीटरचं नाव आहे फेज. तर ते आज आपण बघूया. तर फेज इज डिफाईन्ड ॲज तर फेजला आपण काय म्हणूया इथे फेज शिफ्ट. ओके, 7 नंबरचा पॅरामीटर आहे. तर फेज शिफ्ट हा बेसिकली काय इंडिकेट करणार आहे इट इंडिकेट द अँगल. लक्षात घ्या की फेज शिफ्ट इंडिकेट्स द अँगल आणि फेज शिफ्टला इंडिकेट करण्यासाठी वी आर युजिंग सिम्बॉल थिटा. थिटा आपण नॉर्मली कशासाठी यूज करतो अँगल दाखवण्यासाठी. आणि फेज शिफ्ट पण कशाच्या संबंधित आहेत अँगलच्या संबंधित आहे. म्हणून फेज शिफ्ट दाखवण्यासाठी आपण इथे सिम्बॉल काय यूज केला आहे थिटा यूज केला आहे. ओके, तर आपण सर्वप्रथम त्याची डेफिनेशन बघून घेऊ त्यानंतर कन्सेप्ट ही समजून घेऊ. ओके, तर फेज शिफ्ट इज अ बेसिकली डिफाईन्ड ॲज इट इज अ पोझिशन. ही पोझिशन आहे. ऑब्लिक म्हणजे काय ऑर. इट इज अ पोझिशन ऑर ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे काय स्टार्टिंग पॉईंट. ओरिएंटेशन म्हणजे काय स्टार्टिंग पॉईंट. त्याचा जन्म कुठून झाला आहे तो कुठून स्टार्ट झाला आहे. ओके, सो फेज शिफ्ट इज डिफाईन्ड ॲज पोझिशन ऑर ओरिएंटेशन. ओरिएंटेशन कोणाचं बघतोय आपण सर्व ऑफ अँड AC सिग्नल. ऑफ अँड AC सिग्नल विथ रिस्पेक्ट टू कोणाच्या रिस्पेक्ट टू बघायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम 0. विथ रिस्पेक्ट टू टाईम 0. त्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा की सिग्नलचं स्टार्टिंग पॉईंट हे तुम्हाला बघायचं आहे. त्या स्टार्टिंग पॉईंटवरून आपल्याला कोणाची व्हॅल्यू कळणार आहे फेज शिफ्ट विच इज बेसिकली इंडिकेट्स द अँगल आणि अँगल इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल थिटा. ओके, तर बघा सो फेज शिफ्ट आपण एक्सप्रेस कशामध्ये करतो डिग्रीमध्ये. ज्या प्रकारे टाईम पिरियड इज एक्सप्रेस इन सेकंद t. फ्रिक्वेन्सी स्मॉल f इज इंडिकेट बाय हर्ट्ज Hz. लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ इज इंडिकेटेड बाय मीटर. त्याचप्रमाणे फेज शिफ्ट इज इंडिकेटेड बाय डिग्री. ओके, तर याच्यामध्ये पहिला पॉईंट काय सांगितलं की तुम्हाला फोकस कुठे करायचं आहे ओरिएंटेशन कोणाचं AC सिग्नलचं. ओरिएंटेशन म्हणजे काय स्टार्टिंग पॉईंट ऑफ द AC सिग्नल. पुन्हा एकदा काय म्हणतोय मी स्टार्टिंग पॉईंट ऑफ द AC सिग्नल. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फोकस कुठं करायचा आहे अँगलवर. तर याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला का बघितलं होतं की दिस सिग्नल इज अ AC सिग्नल. ही झाली त्याची वन सायकल. दिस पोर्शन इज कॉल्ड ॲज अ सायकल. ओके, तर याच्यामध्ये हे झालं पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि हे झालं निगेटिव्ह हाफ सायकल. दोन्ही मिळून काय झालं वन सायकल. हाफ पॉझिटिव्ह हाफ निगेटिव्ह. ओके, ह्या पोर्शनमध्ये त्यांनी किती अँगल कव्हर केला 0 पासून ते 180 डिग्री. बरोबर आहे आठवतंय 0 ते 180 आणि उरलेलं काय येणार 180 ते 360. आठवतंय की आपण काय सांगितलं की हा जर सर्कल असेल ओके इथून ते इथपर्यंत किती अँगल कव्हर केलं 0 ते 180. कळलं इथून ते इथपर्यंत 0 ते 180. आता खाली जे आहे ते निगेटिव्हमध्ये तर खाली कसं येणार 180 ते 360.
कळलं? त्याच प्रकारचं लॉजिक आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये अँगल कव्हर झाला 0 ते 180, निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये अँगल कव्हर झाला 180 360. ओके, 0 ते 180च्या मधोमध त्याच्या सेंटरला किती अँगल कव्हर होणार? 90 डिग्री. बरोबर सेंटरला त्याचा अर्धा भाग जर केला तर किती येणार? 90 डिग्री. त्याचप्रमाणे 180 ते 360च्या मधोमध अँगल किती कव्हर होणार आहे? 270 डिग्री. बघा सर्व खेळ ह्या डायग्राममध्ये आहे. हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही इझिली फेज शिफ्ट काढू शकता. फेज शिफ्ट म्हणजे काय? स्टार्टिंग पॉइंट और ओरिएंटेशन ऑफ द सिग्नल विथ रिस्पेक्ट टू 0 टाइम. इथे जर आपण अँगलचा खेळ जर बघितला तर अँगल किती भेटले आपल्याला? 0, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री अँड 360 डिग्री. हे कळलं सर्वांना? आता पुढे बघा, माझ्याकडे 3 केस आहेत. केस नंबर 1, केस नंबर 2 अँड केस नंबर 3. ओके, आपल्याला काय काढायचं आहे? फेज शिफ्ट इंडिकेटेड बाय सिम्बॉल थिटा, फेज शिफ्ट थिटा, फेज शिफ्ट थिटा. 3 सिग्नल आहे. 3 सिग्नलचे तुम्हाला कोणता पॅरामीटर काढायचा आहे? थिटा हा काढायचा आहे. ओके, तर थिटाची डेफिनेशन काय आहे? आठवा. थिटा मीन्स व्हॉट? ओरिएंटेशन ऑफ अँड AC सिग्नल. ओरिएंटेशन म्हणजे काय? स्टार्टिंग पॉइंट. ओके, आता बघा इथे जर बघितलं तुम्ही तर सिग्नल हा कुठून स्टार्ट झाला आहे? अँगलकडे बघा. हा झाला माझा 0 डिग्री, हा झाला 90, हा झाला 180. तर सिग्नल कुठून स्टार्ट झाला आहे? सिग्नल स्टार्ट झाला आहे 0 डिग्री पासून. म्हणजे ह्या सिग्नलचा फेज शिफ्ट किती येणार आहे? 0 डिग्री. झालं. नेक्स्ट पुढचा सिग्नलकडे बघा. पुढचा सिग्नल जर बघितला तर याला जर आपण इथे पूर्ण कव्हर केलं असं, इकडे जर मी डायग्राम काढली तर कशी येणार आहे डायग्राम? इथे येणार 0 डिग्री, इथे येणार 90 डिग्री, इथे येणार 180 डिग्री. मेन जी डायग्राम आपल्या डोळ्यासमोर ठेवायची ती ठेवायची ही. बघा, पहिला सिग्नल 0 पासून स्टार्ट झाला, समजलं 0 डिग्री. सेकंड सिग्नल कुठून स्टार्ट होतोय? बघा बघा, सेकंड सिग्नल कुठून स्टार्ट होतोय? 90 डिग्री पासून. बघा इथे 0 आहे आणि हा सिग्नल कुठून स्टार्ट झालाय? कुठून ओरिएंट झालाय? 90 डिग्री पासून. म्हणजे याचा फेज शिफ्ट किती येणार? 90 डिग्री. डोळ्यासमोर फक्त ही इमेज ठेवायची आहे. 0 पासून स्टार्ट झाला 0 डिग्री, इथून जर स्टार्ट होत असेल तर 90 डिग्री. कळालं? पुढचं सांगा बरं तुम्ही काय येणार? इथून जर बघितलं, हा कुठून स्टार्ट झालाय? आता निगेटिव्ह पोर्शन पासून सुरू झालाय. म्हणजे हे एवढं झाकून घ्यायचं आणि इथे जो अँगल येतोय तो किती आहे? 180 डिग्री. म्हणजे ह्या सिग्नलचा फेज शिफ्ट किती आहे? 180 डिग्री. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय होतं की वी हॅव टू फाइंड आउट द ओरिएंटेशन. बेसिक फिगर जी डोळ्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे ती आहे ही. बघा 0 पासून स्टार्ट झालाय 0 डिग्री फेज शिफ्ट. इथे जर बघितलं हा कुठून स्टार्ट झालाय? 90 पासून. बघा कुठून स्टार्ट झालाय? इथून स्टार्ट झालाय 90 पासून. तर फेज शिफ्ट किती आला? 90 डिग्री. करेक्ट. हे झालं, हे झालं. खालची डायग्राम या. इथे पुन्हा फोकस करा. इथे जो अँगल आहे ते किती आहे? 180. आपला सिग्नल कुठून स्टार्ट झालाय? 180 डिग्री पासून हा सिग्नल. म्हणून ह्या सिग्नलचं फेज शिफ्ट किती आलं? 180 डिग्री. तर हे झालं ओव्हरऑल फेज शिफ्टचं. आणि मेन जो पॉईंट आहे तो काय फाइंड आउट करायचा आहे? ओरिएंटेशन विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? विथ रिस्पेक्ट टू 0 टाइम. ह्या 0 टाइमच्या विथ रिस्पेक्ट टू आपल्याला त्याचा अँगल फाइंड आउट करायचा आहे. तर ह्या 3 इम्पॉर्टंट केसेस 0 डिग्री, 90 डिग्री आणि 180 डिग्री. तर हे झालं आपलं. इथे आपलं इम्पॉर्टंट पॅरामीटर्स ऑफ AC सिग्नल हे संपतंय. एक क्विक रिव्हिजन करून घेऊ आपण की याच्यामध्ये कोणकोणते फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. याच्यावर तुम्हाला न्यूमरिकल्स हे विचारू शकतात. न्यूमरिकल्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तर फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट जे आहे सिग्नलचे आपण ते बघून घेऊ. फर्स्ट जो आहे तो सिग्नल कोणता लक्षात ठेवायचा आपल्याला? ऑलवेज साइन सिग्नल. हा जो पोर्शन आहे दिस पोर्शन इज कॉल्ड ॲज अ सायकल, फुल सायकल. ही झाली पॉझिटिव्ह हाफ सायकल, ही झाली निगेटिव्ह हाफ सायकल. करेक्ट, समजलं. त्यानंतर आपण बघितलं होतं व्हॉट इज टाइम पिरियड.
टाइम पिरियड म्हणजे काय की टाइम टेकन टू कंप्लीट वन सायकल. बघा, एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे काय, टाइम पिरियड टी. आणि हा कशामध्ये एक्सप्रेस करतो आपण, सेकंदमध्ये. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 आपण काय सांगितलं, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन 1 सेकंड. याचा फॉर्म्युला काय होता, F इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय टाइम पिरियड. आणि व्हॉट इज द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी, हर्ट्स, HZ. नंतर आपण बघितलं होतं की वेवलेंथ. वेवलेंथचं सिम्बॉल काय आहे, लॅम्बडा इज इक्वल टू C डिवायडेड बाय F. आणि युनिट ऑफ लॅम्बडा इज मीटर. लॅम्बडा म्हणजे काय, वेवलेंथ, आणि लेंथ कशामध्ये एक्सप्रेस करतो आपण, मीटरमध्ये. त्यानंतर चौथा पॉईंट आहे ॲम्प्लिट्यूड. त्याला आपण कशाने इंडिकेट केलं होतं, VM. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द AC सिग्नल. इथे आपण व्होल्टेज घेतलंय म्हणून इथे काय येणार, V. तर याच्यामध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे ती कुठे असणार, पॉझिटिव्ह रिजनमध्ये. म्हणजे हा जो भाग आहे, दिस पोर्शन इज कॉल्ड ॲज अ VM. कळतंय. त्यानंतर पाचवा जो पॉईंट बघितला आपण, ते बघितलं आता पीक टू पीक व्होल्टेज. पीक टू पीक व्होल्टेज म्हणजे काय, ह्या पीकपासून ते ह्या पीकपर्यंत जो भाग आहे तो काय म्हणायचा, पीक टू पीक व्होल्टेज. पॉझिटिव्ह पीकपासून ते निगेटिव्ह पीकपर्यंतचा फरक, डिफरन्स बिटवीन पॉझिटिव्ह पीक अँड द निगेटिव्ह पीक. याची व्हॅल्यू काय येणार, ॲम्प्लिट्यूडच्या दुप्पट, 2VM. हे जर 5 असेल तर हे किती येणार, 10. आणि शेवटचं आपण काय बघितलं होतं, फेज. फेज शिफ्ट, त्याला आपण काय म्हणूया, फेज शिफ्ट. तर फेज शिफ्ट आपल्याला काय दाखवतो, ओरिएंटेशन ऑफ द AC सिग्नल. स्टार्टिंग पॉईंट बघायचा आपण अँगलचा थ्रू. इथून जर स्टार्ट झाला 0 डिग्री, इथून जर स्टार्ट झाला 90 डिग्री, इथून जर स्टार्ट झाला तर 180 डिग्री. आणि त्याला आपण व्हॅल्यू कशामध्ये एक्सप्रेस करतो, डिग्रीमध्ये. 0 डिग्री, 90 डिग्री आणि 180 डिग्री. ओके. तर हे होतं इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ द AC सिग्नल. सर्व पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावर प्रॉब्लेम्स सॉल्व करणार आहोत. प्रॉब्लेम्स ऑन इम्पॉर्टंट पॅरामीटर्स ऑफ द AC सिग्नल. ओके. तर सर्वांनी लेक्चर बघायचं आहे काळजीपूर्वक. जिथे पॉईंट नाही समजला तिथे पुन्हा व्हिडिओ मागे नेऊन पुन्हा तो पॉईंट बघायचा आहे. आणि आपल्या वहीमध्ये जेवढं पण तुम्हाला समजलं, जेवढं पण व्हिडिओमध्ये दिसतंय ते सर्व पॉईंट्स नोट डाऊन करायचे आहेत. ओके. थँक्यू. सो नेक्स्ट लेक्चर we will see the problems based on important parameter of an AC signal. Thank you.